चला मंडळी, आता मस्तपैकी शेवटचं राहिलेलं आहे. सुरुवातीला आमची पाणीपुरी झाली, शेवपुरी झाली. बरेच कमेंटसुद्धा आले की ताई खूप छान झाली पाणीपुरी, शेवपुरी आणि रेसिपी पूर्ण दाखवा. मग म्हटलं चला आता आपण एक दिवस आपण चटणीची आणि पुऱ्या तर बाहेरूनच आणलेले आहे. बाकी सगळं मटेरियल घरीच तयार केलेलं आहे. म्हणजे शेव पण बाहेरूनच आणलेली, चटणी मग फक्त मी घरी केलेली आहे ते आणि रगडा केलेला जो घरी केलेला आहे. आता आमचा रगडा पॅटीस मात्र असाच असतो बरं का. मस्तपैकी ते पाणीपुरी मस्त कुरकुरीत करम तोडून घेतली. त्याच्यावरती कांदा, टोमॅटो आणि आपला जो रगडा केला होता तो टाकला. गोड तिखट चटणी टाकली, शेव भुरभुरली, एक नंबरच. एवढा सुगंध छान सुटलेला आणि मनस्वीने तर 2 मिनटात फस्त करून टाकला आणि फायनली तिने ढेकर दिलेली आहे. मम्मी बस आता खूप झालं. मनस्वीला असं खाताना बघितली की नाही, तिचे फ्रेंड म्हणतात अगं मम्मी, मनस्वी तुझी मम्मी किती चटपटीत चांगलं बनवते का. मनस्वी मला सांगत असे, म्हणजे फ्रेंड्स असे बोलतात. चला हा घास तुमच्यासाठी, चला की सबस्क्राईब करा पटापटा.